धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। युगप्रवर्तक हेडगेवार नाटकादरम्यान संविधान सेनेचे आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात। बघूयात सविस्तर वृत्त। धुळे शहरातील हिरेभवन येथे भारत विकास परिषदेच्या वतीने रविवारी युगप्रवर्तक हेडगेवार या डॉक्टर केशवराव हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित नाटकाचे आयोजन करण्यात आले। या नाटकाला भारतीय संविधान सेनेने विरोध दर्शवित नाटकस्थळी आंदोलन केले। त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। या नाटकाच्या आयोजनाला विरोध करत भारतीय संविधान सेनेने यापूर्वीच निषेधाची भूमिका घेतली होती। शनिवारी नाटकाच्या निषेधार्थ लावण्यात आलेले बॅनर फाडण्यात आले होते। त्यानंतर रविवारी नाटकाचा प्रयोग सुरू होताच संविधान सेनेचे कार्यकर्ते हिरेभवन परिसरात दाखल झाले। आंदोलकांनी हातात काळे झेंडे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र घेऊन नाटकाविरोधात घोषणाबाजी केली। नाटकाचा निषेध नोंदवित असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ धक्काबुक्की व झटापट झाल्याचे पाहायला मिळाले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। त्यानंतर परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आली आणि नाटकाचा प्रयोग सुरू ठेवण्यात आला। दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या। त्यामुळे काही काळ वातावरण अधिक तापले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिरेभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या घटनेमुळे धुळे शहरात दिवसभर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।